दरम्यान विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीवरून अनेक चर्चा सुरू असताना खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा राऊतांनी व्यक्त केली आहे। तर दुसरीकडे काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांनी देखील उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणार असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे। विरोधी पक्षाचा एकच उमेदवार विधान परिषदेवर जाईल। माझ्या माहितीनुसार किंवा मला जे काय समजते त्यानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर पुन्हा उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकेल, जसं शरद पवारांच्या बाबतीत झालं। एवढंच मला माहिती आहे। आता महाविकास आघाडीकडून खास करून शिवसेनेकडून काय भूमिका घ्यायची या संदर्भात आम्ही महाराष्ट्रात बसून 1-2 दिवसात निर्णय घेऊ। जी आमची भूमिका होती त्यामध्ये राज्यसभेवर जरूर काँग्रेस त्यावेळेस जाऊ शकलं नाही, आमचा आग्रह असताना देखील। मात्र आता विधान परिषद आली आहे, विधान परिषदेच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीचा चेहरा उद्धवजी होतेच आणि आहे, त्यामुळे उद्धवजी त्या ठिकाणी जर स्वतः जात असतील तर जरूर त्यांच्या जाण्याच्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष हा सहानुभूतीपूर्वक विचार करेल। इतर काही वेगळे प्रस्ताव असेल तर चर्चेची आवश्यकता आहे, एवढंच त्या ठिकाणी सांगू इच्छितो।